ठीक वाटतंय ना तुला? हात म्हणजे खेळता येईल ना? बॉलिंग नको करू वाटलंस तर बॅटिंग कर फक्त. अबे पहिल्याच बॉलला जातो काय? हो, तास 2 तास आम्ही आता जस्ट क्रिकेट खेळलोय. क्रिकेट खेळून ब्रेकफास्ट करू. परत ब्रेकफास्ट वगैरे झाल्यानंतर मग फ्रेश होऊन पुढे मंदिरात जाऊ. आज कुठे जायचं? कुठल्या मंदिरात जायचं? कड्यावरचा गणपती तोच ना? हां, दत्त मंदिर पण आहे म्हणे इथे जवळच. सो ते कड्यावरचा गणपती आणि दत्त मंदिर हे 2 ठिकाणं करू. परत आराम करून आणि मग इव्हिनिंगला परत क्रिकेट. जबरदस्त. किती सांगितले? काय रे? किती सांगितलं होते? 12 का? 11 सव्वा 11 झाले. सगळे फ्रेश झालं आणि आता पुढचं जे लोकेशन आहे दत्त मंदिर आणि कडेवरचा गणपती तिकडे जाणार आहोत. तिथून मला वाटतं हार्डली 10-15 मिनिटाचा रस्ता आहे. 2-3 किलोमीटर बरोबर. ठीक आहे, दर्शन वगैरे करू. नंतर रिटर्न आल्यानंतर एक जेवण वगैरे करून मग आणि परत ए तो माझा आहे गॉगल. गाडी काढू. चला बरं, काढा बरं गाड्या. मंदिरामध्ये आम्ही जाऊन आलो, पण यावेळेस काय झालं की मंदिरात शूटिंग अलाउड नव्हतं. त्यावेळेस 1 तास झाला मंदिरात जाऊन आलो. मग नंतर जेवलो तर थोडासा आराम वगैरे करू है ना? हो, आराम करू आणि परत थोडं क्रिकेट वगैरे खेळायचं का? बघू आज क्रिकेट वगैरे खेळू किंवा थोडासा मग असंच निवांत इथं बसू. आमचा मित्र रवी. हा नवीन आमचा काय बोलतो का? रवी काय बोल ना, काही सजेशन काहीतरी बोल, पटकन बोल. काय बोलते? अरे बोल ना काहीतरी. हाय हॅलो काय? हाय हॅलो. हॅलो फ्रेंड्स, चाय पिलो म्हणा. फ्रेंड्स चाय पिलो. रोहित अरे टेकलं का ते खाली? अरे खाली टेकतं ते. कपडे खराब होतील बरं का. हा आमचा US वरनं आलेला मित्र आहे बरं का. अरे लय भारी झोप लागते इथं. काल मी 1-2 तास झोपलो. चल मग खेळतो का तू? 4 जण झालो आपण. अरे एक तर खेळ, मॅच खेळू नंतर करून क्लीन. हा आपलं नाव तरी इन्क्लूड तरी पेपर चालतंय. कुत्री आहे का? लॅब्रा कुत्री आहे वाटते. कुत्री. नमस्कार, गुड मॉर्निंग मित्रांनो. आजचा आपला या ट्रिपचा 4था दिवस. सकाळचे 6:30 वाजलेत. 6 वाजताच आम्ही सर्वजण उठलो. लवकर उठून लवकर मॉर्निंग वॉकसाठी बीचवरती आलो आहे. आज मागच्या 2-3 दिवसात थंडी वगैरे थोडी कमी होती, वातावरण ढगाळ असल्यामुळे. सो आज थोडी थंडी पण वाटत आहे आणि वातावरण छान आहे. बाकी एरवी तर कधी या बीचवरती आलं तर चांगलंच वाटतं, प्रसन्न वाटतं. पण सकाळी सकाळी खूप जास्त प्रसन्न वाटतं आहे, कारण पब्लिकही नाही आहे आणि थोडं वातावरण फ्रेश आहे. सो मस्त वाटत आहे. जवळपास आम्ही 1-1.5 किलोमीटर तरी वॉक केलं आहे. बाकी आजचा प्लॅन असा आहे की आता इथून जाऊन फ्रेश होऊ. फ्रेश झाल्यावर ब्रेकफास्ट करू आणि काही राईड्स वगैरे करू. राईड्स करून लगेच चेकआउट करू. चला तुम्हाला हा बाकी इथला व्ह्यू दाखवतो आणि कुठून आलो आहे ते दाखवतो. इथे मंदिर आहे एक. हा इकडे एक रस्ता दिसतोय, हॉटेल टाईप आहे. इथे गाव आहे.
पॉईंटवरनं आम्ही जे लाईट दिसते त्या पॉईंटवरनं इकडे आलो आहे. हे जमलं हे जमलं. जो ज्याचे टेकत नाही लय कमी तो अनफिट सगळ्यात. योग्या योग्या साला बेंड झाला. याचे टेकल्या याचे टेकल्या याचे नाही टेकल्या. हा झाला आउट. हा टेकला का? हा बघ बेंड करतोय असा बेंड करतोय पाय. हा रोहित रोहित हा टेकताय का तुझे रे? बघा नाही बघा नाही टेकतात. कुत्रा मागायला लागलं ते. योग्या कुत्रा मागाय तुझ्या इकडे 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 गेलं. 39 हा 40 एक मारेल एक्स्ट्रा. 8:30 वाजलेत. सो चेकआउट केले आणि निघतोय आता पुण्यासाठी. 4-5 तास लागतील पुण्यात पोहोचायला. बाकी जर हा तुम्हाला दापोली ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये.